नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज या विशेष कार्यक्रमात चर्चा करणार आहोत फिटनेस विथ वृषाली या विषयावर. आणि आजच्या काळात फिटनेसला अतिशय महत्त्व प्राप्त झालंय आणि ह्या फिटनेसचं महत्त्व लक्षात घेता आणि त्याबद्दल लोकांना अधिक जागृत करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत वृषाली स्लिमिंग सेंटरच्या वृषाली मेहेंदळे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी वृषाली मेहेंदळे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. वृषाली मेहेंदळे ह्यांचं वृषाली स्लिमिंग सेंटर हे पुणे आणि मुंबई इथे असून इथे फिटनेस विषयी तंत्रशुद्ध माहिती दिली जाते. वृषाली मॅडम ह्या स्वतः राष्ट्रीय स्तरावरील माजी ॲथलीट आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्या ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. इंटरनॅशनल स्पोर्ट्स सायन्स असोसिएशन ह्या अमेरिकेतील संस्थेच्या कोर्समध्ये त्यांनी उत्तुंग यश मिळवलंय. टार्गेटेड स्लिमिंग आणि सुंदर वाद सुंदर दिसा या गाजलेल्या पुस्तकांचं लेखनही स्वतः वृषाली मेहेंदळे यांनी केलंय. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्टेट लेवलवरच्या वुमन्स हेल्थ कॉन्फरन्सच्या कार्यकारिणीच्या सभासदही त्या आहेत. ओबेसिटी रिडक्शन, फिगर मॅनेजमेंट आणि डायबिटीज कंट्रोलसाठी संपूर्ण भारतीय व्यायाम आणि आहाराचं स्वतंत्र पॅटर्न विकसित करून त्याचे कॉपीराइट मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय फिटनेस तज्ज्ञ आहेत. त्या अनेक ठिकाणी फिटनेस या विषयावर व्याख्यानं देखील घेतात. त्यांचा फिटनेस क्षेत्रातील अनुभव अतिशय दांडगा असून आपण जाणून घेऊया वृषाली मॅडमचा फिटनेस फंडा. मॅम, पुन्हा एकदा स्वागत. आणि गेली 20 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. खरंच एक अतिशय दांडगा अनुभव तुमच्या गाठीशी आहे आणि आज आम्हाला फिटनेस फंडा तुम्ही शिकवणार आहात की कसं फिट राहायचं, कारण की आजच्या काळात फार महत्त्वाचं आहे फिट राहणं, स्वस्थ राहणं फार महत्त्वाचं आहे. काय सांगाल ह्या एकूणच 20 वर्षांच्या कार्यकाळात आत्ताचा फिटनेस फंडा कसा आहे आणि ह्याच्यामध्ये खूप बदल झाले आहेत का? ॲक्च्युली येस, म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये आमच्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये खूप बदल झालेत. म्हणजे गेल्या 20 वर्षात लोकांचा फिटनेस बिघडण्याचं प्रमाण हे अतिप्रचंड वाढलं आहे. कारण सिडेंटरी लाईफस्टाईल, नंतर वेळोवेळी जेवणं, झोपा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमालीचा मेंटल स्ट्रेस, या सगळ्यामुळे ओबेसिटी, नंतर वजन वाढणं, नंतर BP, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल आणि बायकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर PCOD, इन्फर्टिलिटी याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला विचारशील तर सध्या IT इंडस्ट्रीमुळे 30च्या आतच तरुणींना या सगळ्या व्याधी जडायला लागलेल्या आहेत. नक्कीच. आणि ब्लड प्रेशर तर त्याच्यातलं अतिशय कॉमन असं उदाहरण आहे. आणि तुम्ही आता IT चा उल्लेख केला आहे तर मला ह्याविषयी विचारायचं की का असं IT क्षेत्रातील लोकांना जास्त व्याधी जडल्यात, ते का फिट नाहीयेत तेवढे? याचं कारण असं आहे की तुम्हाला IT इंडस्ट्रीत जायचं असेल तर तुम्हाला IT इंजिनियर व्हावं लागतं. त्यामुळे इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना तुमचा आपोआप फिटनेसकडे किंवा तुमच्या वजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. बरोबर आहे. आणि त्यातच जेव्हा तुम्ही इंजिनियर होता त्यावेळेला तुम्हाला चांगल्या कंपनीत जॉब मिळतो. म्हणजे पगार जरी तुम्हाला भरपूर असले तरी मेंटल स्ट्रेस हा प्रचंड जास्त असतो. त्याचबरोबर अनेक परदेशी कंपनींच्या वेळेप्रमाणे म्हणजे कंपन्यांच्या वेळेप्रमाणे तुम्हाला जॉब करावा लागतो. म्हणजे पुन्हा वेळेची गणितं चुकतात, व्यायाम होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही PC समोर 12-14 तास बसून काम करता त्यावेळेला तुमच्या शरीराला कोणतेही व्यायाम होत नाही, हालचाल होत नाही. त्यामुळे बॅक पेन, नी पेन, त्याच्यानंतर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस अशा आजारांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. बरोबर. आणि अशा आजारांना जर तोंड द्यायचं नसेल तर फिट राहणं आणि रोजच्या रोज व्यायाम करणं, काही काळापुरता तरी म्हणजे एक अर्धा तास जरी व्यायाम केला तरी फार महत्त्वाचं असतं. व्यायामाचं महत्त्व आज तुम्ही आम्हाला ह्या हितगुजच्या माध्यमातून पटवून देणारच आहात. आमच्या प्रेक्षकांना फार उत्सुकता लागलेली आहे नेमकं फिटनेस आणि फिट कसं राहायचं ह्याबद्दल. मात्र गेल्या 20 वर्षात फिटनेस चे इंडस्ट्रीमध्ये कोणते बदल तुम्हाला पाहायला मिळाले, कारण की तुमचा जो अनुभव आहे तो फार दांडगा आहे? हो, ॲक्च्युली गेल्या 20 वर्षामध्ये आमच्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मोठे बदल झाले. म्हणजे फिटनेस इंडस्ट्रीची जी जगामध्ये ज्या काही फिटनेस आमची इंडस्ट्री आहे त्याची प्रचंड भरभराट झाली. कारण जिम्नॅशियमची संख्या वाढली आणि लोकांची गरज वाढल्यामुळे ऑब्व्हियसली जिम्नॅशियमची संख्या वाढली. त्यामुळे जिम्नॅशियमची जी इक्विपमेंट्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची इक्विपमेंट्स तयार करणाऱ्या कंपन्या बाजारात आल्या. त्याच्यानंतर फूड सप्लिमेंट, त्याच्यानंतर प्रोटीन सप्लिमेंट ही मोठ्या प्रमाणावर बाजारात आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल इन्स्टंटचा जमाना आहे. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की व्यायाम न करता फिट राहणाऱ्या अनेक इक्विपमेंट्सवर आणि अनेक साधनांची आपण बाजारात खूप मोठी चलती झाली असं म्हणू. पण खरं सांगू का की आमच्या इक्विपमेंट्स बाबतीत सांगायचं झालं तर जगभरामध्ये जी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली
ती दुर्दैवाने फक्त परदेशातच झाली. आपल्याकडे मात्र इक्विपमेंटच्या बाबतीत कुठल्याही सुधारणा झाल्या नाहीत. कारण की आपल्याकडे पूर्वापार आहे ना सूर्यनमस्कारासारखा अतिशय उत्तम असा व्यायाम चालत आलेला आहे, योगासनं आहेत आणि हे फार अतिशय आवश्यक आहेत आणि शरीराला ह्याच्यामुळे एक प्रकारचं बळ मिळतं आणि आपण फिट राहू शकतो की त्याच्यासाठी कुठल्याही जिमची आवश्यकता नसते. खरं तर घरच्या घरीही आपण हे सगळं करू शकतो. आणि ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली आपले जे पारंपरिक व्यायाम आहेत म्हणजे एरोबिक्स योगासनं असतील किंवा सूर्यनमस्कार असतील, तर हे व्यायाम किंवा त्याबद्दल म्हणजे ती जी डाएट आहेत आपली पारंपरिक डाएट म्हणजे प्रत्येक राज्यांची जी डाएट आहे ती आजही माझ्या दृष्टीने जगातली सर्वश्रेष्ठ आहेत. कारण या कुठल्याही व्यायामाचा किंवा डाएटचा कोणताही साईड इफेक्ट नाही. बरोबर. आणि म्हणूनच आज जगभरामध्ये आपल्या योगासनांच्या बाबत किंवा ज्याला सूर्यनमस्कार म्हणू त्याच्याबद्दल प्रचंड संशोधन चालू आहे. तुला गंमत सांगते, 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, अमेरिकेच्या टाइम स्क्वेअरमध्ये काही हजार लोकांनी, लिटरली काही हजार लोकांनी योगासनाची प्रात्यक्षिकं केली. म्हणजे जगभरात सगळीकडे लोक हे आपल्या व्यायामावर म्हणजे पारंपरिक व्यायामावर किंवा आपल्या डाएटवर अभ्यास करतात आणि आपण मात्र हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागलोय. ही जरा शोकांतिका आहे. नक्कीच शोकांतिका आहे. आणि आपल्याला असं झालंय की परदेशात जर जिम किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत तर भारतात का नाही किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी का नाही, आणि त्याच्याकडे आपण धावतो आणि ते सुरू करतो. मात्र अनेकदा त्याचे साईड इफेक्ट्सही पाहायला मिळतात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा. मात्र तुमच्या वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये ही कोणते व्यायाम आणि आहार ह्याविषयी तुम्ही अधिक माहिती देता, कारण की फार महत्वाचं आहे आहारही व्यायामाबरोबर. हो, आता वेट लॉस, स्पॉट रिडक्शन आणि ओव्हरऑल फिटनेससाठी मी माझा एक वेगळा पॅटर्न म्हणजे विट्रिक्स पॅटर्न तयार केला. म्हणजे वृषालीज टार्गेटेड रिडक्शन एक्सरसाइज पॅटर्न आणि तुमची शुगर कमी करण्यासाठी स्कॅरिक्स पॅटर्न म्हणजे शुगर कंट्रोल अँड रिव्हर्सल एक्सरसाइज पॅटर्न. आता हे दोन्ही पॅटर्न पूर्णपणे 100% भारतीय आहेत. म्हणजे ह्याच्यातले व्यायामही भारतीय आहेत आणि याच्याबरोबर दिली जाणारी ही जी डाएट आहे ती ही 100% भारतीय आहे. आणि तुला गंमत सांगायची म्हणजे ह्याच्यातले जे ॲब्डॉमिनल एक्सरसाइज आहेत ते पूर्णपणे मी विकसित केलेले जगामध्ये. एक्झॅक्टली, ॲब्डॉमिनल एक्सरसाइज. त्याचं मला म्हणजे जी मी पिलो बनवलेली आहे त्याचं मला इंडियन गव्हर्नमेंटचं पेटंट सुद्धा मिळालेलं आहे. आणि हे व्यायाम तुला जगाच्या पाठीवर कुठेही दिले जाणार नाहीत. ॲट द सेम टाइम फिटनेस सिम्प्लिफाईड हे माझं मिशन आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हे जे सगळे व्यायाम प्रकार आहेत ते जगाच्या पाठीवर तुम्हाला फक्त एका उशीवर आणि एका सतरंजीवर करता येतील असे पाहिजेत. त्यामुळे मी ते सगळे वर्कआउट तसे डिझाईन केले. आणि ॲट द सेम टाइम मला सांगायचं आहे की जगातल्या कुणीही कधीही जर व्यायाम केलेला नसेल तर या अशा कुठल्याही व्यक्तीला माझे व्यायाम हे 1-2 वर्कआउट सेशन मध्ये आरामात जमतात. बरोबर. आणि फार महत्वाचं आहे ना व्यायाम करणं. म्हणजे खरंच म्हणजे मला असं वाटतं की एकदा व्यायामाला जर सुरुवात केली तर आपल्याला असं वाटायला लागतं की आपलं शरीर किती हलकं झालंय आणि एक प्रकारची एनर्जी मिळते ह्या व्यायामातून. आणि अर्थातच आपले पारंपरिक जे व्यायाम आहेत सूर्यनमस्कार आणि योगासन फार महत्वाचे आहेत. त्याचबरोबर तुमचं फिटनेस सिम्प्लिफाईड हे जे काही मिशन आहे ते मला जरा एक्सप्लेन कराल, कारण की फार वेगळं मला काहीतरी कन्सेप्ट वाटते त्याबद्दल. फिटनेस सिम्प्लिफाईड म्हणजे माझं म्हणणं आहे की वेट लॉस करणं म्हणजे ज्याला आपण जाडी कमी करणं, वजन कमी करणं, वाढवणं, फिटनेस मिळवणं, टिकवणं आणि तो वाढवणं, या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने अतिशय सिंपल आहेत, साध्या आहेत. पण त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची इम्पोर्टेड इक्विपमेंट्स किंवा इम्पोर्टेड सप्लिमेंट्स आपल्याला लागतात असं अजिबात मला वाटत नाही. कारण आता लोकांना असं वाटतं की नाही माझ्याकडं 75,000 रुपयाची स्पिनिंग सायकल असेल तरच मी बारीक होऊ शकतो किंवा अजून काहीतरी 2 लाख रुपयाचं माझ्याकडे ट्रेडमिल असेल तरच मी बारीक होईल, असं अजिबात नाही. वेट लॉस हा इथे जावं लागतो. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की मला आय वॉन्ट टू रिड्यूस माय सेल्फ, त्यावेळेला तुमचे हार्मोन्स हे आपोआप पॉझिटिव्हली चेंज व्हायला लागतात आणि तुम्हाला रिझल्ट मिळतो. नक्कीच. आणि खरंच हा रिझल्ट फार उपयोगी पडतो भविष्यासाठी, कारण की आपल्याला जे भविष्यात जडणारे जे आजार असतात ते ब्लड प्रेशर असो किंवा इतर काही डायबिटीज असो, हे आजारही आपल्याला होत नाहीत आणि आपण फिट राहतो आयुष्यभर. आणि अर्थातच प्रत्येकाला असं वाटतं ना की आपण आयुष्यभर तरुण राहावं आणि फिट राहावं. नक्कीच. मात्र तुमच्या मते फिटनेस ह्या शब्दाचा अर्थ काय आणि काय सांगाल ह्या फिटनेस विषयी? फिटनेस याचा अर्थ तंदुरुस्ती. म्हणजे जगातल्या
सगळ्या म्हणजे आता हा फिटनेस हा शब्द खूप लहान आहे, बरोबर. पण त्याची व्याप्ती किंवा डेप्थ म्हणू आपण ती फार मोठी आहे. जगातल्या सगळ्या फिटनेस तज्ज्ञांनी किंवा एक्सपर्टनी आमचे फिटनेस एकूण 4 घटक सांगितलेत, म्हणजे स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड आणि फ्लेक्झिबिलिटी. आता हे 4 घटक असले तरी त्याचे मूळ 9 उपघटक आहेत. पण मला नेहमी असं वाटतं ना की जगातल्या एकाही फिटनेस एक्सपर्टनं तुमच्या मानसिक संतुलनाबद्दल किंवा मेंटल फिटनेस बद्दल कुठेच चर्चा केलेली नाही. बरोबर. यावर मला असं वाटतं की तुमचा मेंटल फिटनेस, तुमच्या शरीराचा फिटनेस हा कसा सांभाळायचा हे तुम्हालाच माहिती असतं. म्हणजे पूर्णपणे तुमच्या मनावर अवलंबून असतं. आणि म्हणून मी लोकांना जेव्हा फिजिकल फिटनेस शिकवते किंवा त्यांचा वेट लॉस करायचा प्रयत्न करते, मेंटल फिटनेस कडेही तेवढंच लक्ष देतात. एक्झॅक्टली माझं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे त्या बाईच्या किंवा त्या क्लायंटच्या मेंटल फिटनेसशी जास्त निगडीत असतं. आणि म्हणून मी नेहमी म्हणते थिंक फिट, स्टे फिट. अरे वा, खूप चांगलं वाक्य आहे, थिंक फिट स्टे फिट. नक्कीच. आणि मात्र तुमच्या मते एकूणच जी लोक वेट लॉस साठी अतिशय प्रयत्न करत असतात, म्हणजे इन्स्टंट किंवा कृत्रिम उपाय करत असतात, तर त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, तर ते कोणते खास करून प्रॉब्लेम्स येऊ शकतात? आता जेव्हा तुम्ही कुठलेही कृत्रिम किंवा ज्याला आपण आर्टिफिशियल रेमेडीजचा आपण वापर करतो, अशा वेळेला तुम्हाला कमी जास्त प्रमाणात हे त्रास होणारच आहेत. म्हणजे आता बघा की आता पेपरमध्ये जशा जाहिराती असतात की एका तासात 2 किलो आणि 10 इंच मेजरमेंट कमी करा किंवा दिवसाकाठी फक्त 2 फुलके खा, बाकीचा वेळ पूर्णपणे प्रोटीन मिल्कशेक घ्या किंवा व्यायाम न करताच बारीक हो. आता मला सांग की अशा जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल उपायांच्या मागे लागता त्यावेळेला तुमच्या मेटाबॉलिझमचा म्हणजे चयापचय क्रियेचा सत्यानाश होतो. जेव्हा तुम्ही इतकं कमी खाता त्यावेळी तुमचं हिमोग्लोबिन कमी होतं, B12 कमी होतं, व्हायटमिन B12 कमी होतं, त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं, चिडचिड व्हायला लागते, इन्सोमिनिया बसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसल फटीग येतो किंवा मेंटल आणि मसल फटीग येतो. आणि अनफॉर्च्युनेटली वन फाईन मॉर्निंग तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हावं लागतं. त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांना हे सगळं छान वाटतं की माझं रोज वजन 1-1 किलो कमी होते. मी नेहमी असं विचारते, अरे आपण सर्वसामान्य माणसं 2-4 दिवस खाल्लं नाही तर वजन तात्पुरतं कमी होणारच आहे. एक 2-4 म्हणजे कुत्र्या मांजरांना सुद्धा खायला नाही घातलं तर ती बारीक होतात. आपण तर चालणारी म्हणजे चालती बोलती माणसं आहोत. त्यामुळे असले कुठलेही आर्टिफिशियल उपाय हे अतिशय घातक असतात. खरं तर नक्कीच, कारण की ह्याचे साईड इफेक्ट्स नंतर जाणवायला सुरुवात होतात आणि ते फार वाईट परिणाम देतात. नक्कीच मला ह्या फिटनेस विषयी आणि एकूणच या आहाराविषयी, खरं तर डाएट विषयी पण तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण मी एक छोटासा ब्रेक घेते आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चा करूया. वृषाली मॅडम, खरं तर फिटनेस बद्दल फार वेगवेगळे प्रश्न माझ्या मनातही आहेत आणि नक्कीच प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न आज मी तुमच्याकडे घेऊन आलेले. पण मला सगळ्यात आता सांगा की फिटनेस बद्दल तुम्ही मगाशी मला काही गोष्टी सांगितल्या, त्या अतिशय उपयुक्त आहेतच, मात्र तुम्हाला काय वाटतं फिटनेस कसा असावा आणि फिट राहण्यासाठी काय करावं? माझ्या दृष्टीने फिटनेस या शब्दाची व्याख्या ही अत्यंत साधी आणि सोपी आहे. म्हणजे कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स म्हणजे दम श्वास, त्याच्यानंतर मसल फ्लेक्झिबिलिटी म्हणजे स्नायूंची कार्यक्षमता, आणि तिसरं म्हणजे चयापचय क्रिया किंवा हेल्दी मेटाबॉलिझम, आणि चौथं म्हणजे सुदृढ मानसिकता. बरोबर. मला विचारशील तर या 4 गोष्टी जर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट आहात असं मी तुम्हाला म्हणेन. नक्कीच. आणि याच्यातली कुठली कमतरता जाणवत असेल तर नक्कीच व्यायामाची आवश्यकता असते, हे आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगतच आहात मगासपासून, आणि आताही इथून पुढे पुढची 15 मिनिटं तुम्ही ह्याबद्दल सांगणार. मात्र ह्या प्रत्येक घटकाबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण की काय होतं की हे सगळे सायंटिफिक वर्ड आहेत किंवा टेक्निकल वर्ड्स आहेत. लोकांना कसं असतं की प्रत्येकाला सिम्प्लिसिटी बोली भाषेत काय ह्याला म्हणता येईल? कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स म्हणजे दम श्वास. आणखी दम श्वास म्हणजे ज्याला आपण हृदय, फुफ्फुस आणि शरीराच्या एकंदरीत स्टॅमिनाशी संबंधित असलेला फिटनेस, दॅट इज कॉल्ड एरोबिक एक्सरसाइज. म्हणजे कसं पळणं म्हणजे जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग, त्याच्यानंतर टेकड्या चढणं, या प्रकारचे जे व्यायाम असतात दॅट इज कॉल्ड एरोबिक एक्सरसाइज. पण हे जे एक्सरसाइज आहेत त्यामुळे तुमचा दम श्वास सुधारतो आणि कॅलरी बर्नआउट व्हायला प्रचंड मदत होते. म्हणजे ज्यांना कुणाला वजन कमी करायचे आहेत या सगळ्यांनी अशा प्रकारचे जर व्यायाम केले तर त्यामुळे तुमचा दम श्वासही वाढतो आणि वजन कमी व्हायला आपोआपच मदत होते. नक्कीच. तुम्ही सांगितलं म्हणजे पळणं म्हणजे अर्थातच जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग हे फार महत्वाचे. जिने
पायरीवर चढू शकता तुम्ही. अर्थातच. आणि आपण रोजच्या जीवनात हे सगळे गोष्टी करू शकतो, कारण की जिने तर नॉर्मली आपण चढायचे उतरायचे, लिफ्टचा वापर टाळायचा आणि नक्कीच ह्याचा वापर करू शकतो. मात्र एरोबिक हे जो प्रकार आहे व्यायामाचा, त्याबद्दल काय सांगाल? हा, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे व्यायामाचे एकूण 2 प्रकार आहेत, म्हणजे एरोबिक एक्सरसाइज आणि अनएरोबिक एक्सरसाइज. आता एरोबिक एक्सरसाइज मध्ये आपण श्वासावाटे जो ऑक्सिजन घेतो तो आणि आपल्या रक्तातली जी ब्लड शुगर असते ती जाळून एरोबिक एनर्जी तयार होते. पण फॅट आणि कार्बोहायड्रेट्स जाळून ती पुन्हा रिप्लेस करता येते. बरं. पण अनएरोबिक एक्सरसाइज मध्ये इतक्या फास्ट ती एनर्जी परत मिळवता येत नाही. म्हणून आपल्या शरीरातली जी 2 ज्याला आपण काय म्हणू एटीपी आणि सीपी ही जी 2 केमिकल्स आहेत ती जाळून तर ही जाळून ही अशा प्रकारची एनर्जी निर्माण करता येते. आता एटीपी आणि तुम्ही सीपीचा उल्लेख केलाय, म्हणजे नेमकं काय करायचं? आता याच्यामध्ये ना कसं असतं सांगते तुला, अगदी साधं सोपं उदाहरण सांगते की वेट लिफ्टिंग हा जो प्रकार आहे ना त्याच्यामध्ये अतिशय कमी वेळात जास्त ऊर्जा लागते. म्हणजे तुम्ही फ्रॅक्शन ऑफ अ सेकंदात ते वर वेट उचलायचं असतं. बरोबर. आता तुम्ही गोळा फेक, थाळी फेक किंवा असे कधी तू इव्हेंट बघितले होतेस का ॲथलेटिक्सचे, जेव्हा तुम्ही गोळा हातात घेता किंवा थाळी हातात घेता त्यावेळेला फ्रॅक्शन ऑफ अ सेकंदात पूर्ण श्वास घेऊन टर्न करून ती जोरात ती थाळी फेकावी लागते किंवा तो गोळा फेकावा लागतो. त्या इतक्या कमी वेळात प्रचंड जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होते. आता त्याहीपेक्षा मी अजून एक उदाहरण सांगेन. तुम्ही समजा बस स्टॉपवर उभ्या आणि समोरनं एखादं कुत्रं जर तुझ्या अंगावर आलं तर तू काय करशील, तर पटकन 100 पावलं पुढे पळशील. म्हणजे तू जेव्हा पुढे पळतेस त्यावेळेला तुझं शरीरातली अनएरोबिक एनर्जी काम करते आणि ज्या वेळेला तू पुढे जाऊन थांबतेस, धापा टाकत थांबतेस, त्यावेळेला तुझं शरीर म्हणजे तुझ्या शरीरातली एरोबिक एनर्जी ही काम करते आणि एटीपी आणि सीपीच्या लेव्हल्स या सगळ्या आपोआप भरल्या जातात. बरोबर. आणि मग नॉर्मलला येतात. ओके. म्हणजे फार एक वेगळं खरंच इंटरेस्टिंग अशी ही गोष्ट आहे आणि ही सगळ्यांना समजली गेली पाहिजे की नेमकं काय होत असतं, आपण का धापा टाकतो आणि कशा पद्धतीने आपण पुन्हा स्टेबल येतो. मात्र स्नायूंची लवचिकता किंवा कार्यक्षमता आपण वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? ऍक्च्युली स्नायूंची लवचिकता किंवा कार्यक्षमता ही पूर्णपणे स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइजवर अवलंबून असते. म्हणजे कसं की तुम्ही रोज जर समजा स्ट्रेचिंगचा एक्सरसाइज केला तर तुमच्या मसल्सची कार्यक्षमता तर चांगलीच राहते, मसल फ्लेक्झिबल आणि लवचिकता वाढते आणि तिथे जर फॅट डिपॉझिशन असेल तर ते कमी व्हायला मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला सांधेदुखीसारखे जर आजार असतील तर ते लांब ठेवायला ह्याची मदत होते. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं, म्हणजे माझ्याकडे स्लिमिंग सेंटरवर येणाऱ्या लोकांनाही असं वाटतं हे काय स्ट्रेचिंग बेंडिंगचे एक्सरसाइज भुक्कड आहेत, ह्यानी काय होणार आहे. पण मी सगळ्यांना म्हणजे मी गेले 1.5 वर्ष एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये एक सदर चालवत होते. त्याच्यामध्ये मी 2-3 एपिसोड आय एम सो सॉरी 2-3 लेख हे मी फक्त स्ट्रेचिंग बेंडिंगच्या एक्सरसाइजवर लिहिलेले होते. कारण माझ्या दृष्टीने विचारशील तर स्ट्रेचिंग बेंडिंगच्या एक्सरसाइजला पर्याय नाही, हे तुम्ही रोज करायलाच पाहिजे. आणि अर्थातच आपल्या शरीराची लवचिकता आणि जर कार्यक्षमता वाढत असेल तर हे घरच्या घरी इनफॅक्ट आपण ऑफिसमध्ये बसूनही स्ट्रेचिंगचे व्यायाम करू शकतो. म्हणजे तुम्ही फॉरवर्ड बेंडिंग, बॅक बेंडिंग, त्याच्यानंतर अपर बॉडी ट्विस्टिंग किंवा मानेचे हे सगळे व्यायाम आपण बसल्या बसल्या करू शकतो, फक्त ती मनाची इच्छा पाहिजे. आता तू जर नेहमी क्रिकेटियर बघितलेस का, जेव्हा तुम्ही क्रिकेटची मॅच बघता ना तर त्याच्या आधी वॉर्म अप करतात. राईट, त्याच्या आधी जो वॉर्मिंग अपचा एक्सरसाइज असतो दॅट इज कॉल्ड स्ट्रेचिंग एक्सरसाइज. हे सगळे एक्सरसाइज केल्यामुळे तुम्हाला मसल स्पाझम येत नाही किंवा पायात क्रॅम्प्स येत नाहीत. त्यामुळे हे एक्सरसाइज हे अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे तुमच्या स्पायनल कॉर्डची म्हणजे ज्याला आपण मेरुदंड म्हणतो त्याची कार्यक्षमता ही वाढते आणि तुम्हाला त्याचं, कारण आयुष्य आपलं त्या स्पायनल कॉर्डवर उभं असतं. नक्कीच. ह्या स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइजची मला उदाहरणं तुमच्याकडून जाणून घ्यायची, पण एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. वृषाली मॅडम, तुम्ही आता स्ट्रेचिंगचे काही उदाहरणं दिली की कशा पद्धतीने आपण स्ट्रेचिंग अगदी ऑफिसमध्ये असूनही करू शकतो किंवा बसल्या जागी कुठेही करू शकतो. मात्र हेल्दी मेटाबॉलिझम जे असतं ते म्हणजे नेमकं काय आहे? मेटाबॉलिझम याचा अर्थ चयापचय क्रिया. म्हणजे आपल्या शरीराची जी कॅलरी मॅनेजमेंट असते ना, म्हणजे इनपुट आउटपुट आणि डेफिसिट ह्याची जी गणितं असतात, म्हणजे आपण जे काय खातो त्याची जी मॅनेजमेंट असते ती पूर्णपणे आपल्या चयापचय क्रियेवर अवलंबून असते. त्यामुळे जर तुमचं मेटाबॉलिझम जर छान असेल, म्हणजे तुम्ही जर रोज व्यायाम केलात आणि पूरक आणि व्यवस्थित हेल्दी डाएट केलं तर तुमचा मेटाबॉलिझम हा खूप छान राहू शकतो. ॲट द सेम टाइम
एक फिटनेस एक्सपर्ट म्हणून मला विचारशील तर ज्यांचा मेटाबॉलिझम किंवा BMR हा सणसणीत असतो त्यांची वजन ही खूप फास्ट कमी व्हायला मदत होते. कारण अशा सगळ्या लोकांना मी भरपूर खायला सांगू शकते आणि वेडवाकडं पण खायला मी मदत करू शकते. म्हणजे जे आपण फास्ट फूड खातो ते खाऊ शकतो. थोड्याफार प्रमाणात खायला माझी काही हरकत नाहीये. पण हेच जर तुम्ही असे मगाशी मी सांगितलं तसं जर तुम्ही चुकीचे डाएट केलीत आणि आर्टिफिशियल रेमेडीजच्या मागे लागलात तर तुमच्या मेटाबॉलिझमचा सत्यानाश होतो आणि तुम्हाला अपचन पण होतं आणि बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास होतो. नक्कीच. म्हणजे त्यामुळे आपण आपल्या मेटाबॉलिझम वरती जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नक्कीच खरंच फार महत्वाचा मुद्दा आहे हा खरं तर आपल्या प्रेक्षकांसाठी. मात्र मेंटल फिटनेस तुम्ही मगाशी उल्लेख केला होता आणि मानसिक तंदुरुस्ती म्हणजे नेमकं काय? मेंटल फिटनेस याचा अर्थ आपल्या शरीराच्या हिताचा सारासार विचार करण्याची मनाची क्षमता किंवा कुवत, दॅट इज कॉल्ड मेंटल फिटनेस. म्हणजे आपल्या शरीराची ज्याला आपण म्हणू की तंदुरुस्ती ही पूर्णपणे आपल्या मनावर अवलंबून असते. त्यामुळे आपल्या मनाने जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे त्रास हे आपल्या शरीराला भोगावेच लागणार आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं ना की आता तुझ्या पाहण्यातही अशी लोक असतील की माझं वजन ओके आहे, त्याच्यानंतर मला कुठलेही प्रॉब्लेम नाही, मी जे खातो ते मला पचतं, त्यामुळे ओके मला व्यायाम करायची काही गरज नाहीये. म्हणजे असं वाटणं हे सुद्धा अनहेल्दी मनाचं लक्षण आहे असं माझं मत आहे. किंबहुना व्यायाम न करताच बारीक व्हा असं वाटणं हे सुद्धा चुकीचं आहे. कारण कितीही जरी तुमची तब्येत चांगली असली तरी माझं म्हणणं आहे की अशा सगळ्यांचा म्हणजे ज्याला आपण म्हणू की कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स म्हणजे दम श्वास आणि मसल फ्लेक्झिबिलिटी ही कशी राहणार आहे. त्यामुळे व्यायामाला एकमेव पर्याय म्हणजे फक्त व्यायाम आहे. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट लागतो, चहा लागतो, जेवण लागतं, झोप लागते, तसा व्यायाम हा लागला पाहिजे किंवा व्यायाम हा झाला पाहिजे. त्याच्यावर मी नंतर बोलणारच आहे. पण मला अस्वस्थ होतं की असं कसं काय वाटू शकतं माणसाला. त्यामुळे एक्सरसाइजला पर्याय नाही. नक्कीच व्यायाम हा एकमेव पर्याय आहे व्यायामाला. नक्कीच. त्याचबरोबर फिटनेस हा एकच प्रकारचा असतो का आणि त्याचे काही अनेक प्रकार आहेत का? हा, फिटनेस एकाच प्रकारचं म्हणजे फिटनेसचे एकूण 3 प्रकार आहेत म्हणजे माझ्या दृष्टीने. म्हणजे एक बेसिक फिटनेस, नंतर दुसरा ऍडव्हान्स फिटनेस आणि तिसरा स्पोर्ट्स ओरिएंटेड फिटनेस. तर ह्याच्यामध्ये बेसिक फिटनेस म्हणजे मी मगाशी सांगितलं तुमचे मानसिकता किंवा हेल्दी मेटाबॉलिझम. पण हे जे सगळे घटक आहेत हे तर तुमच्या माझ्याकडे पाहिजेतच. पण जो बेसिक फिटनेसच्या पुढचा जो फिटनेस आहे तो जो फिटनेस आहे त्याच्यासाठी म्हणजे मला विचारशील तर वेट लिफ्टिंग किंवा एरोबिक्स हे जे 2 प्रकार आहेत ना हे थोडेसे माझ्या दृष्टीने वेगळे आहेत. म्हणजे याची आपल्याला गरज असते असं नाही. त्यामुळे हे फिटनेस रिलेटेड छंद आहेत असं मी म्हणेन. किंवा आपण काय म्हणतो ना एक लोकांसाठी मी काहीतरी जिमला जातोय किंवा मी एरोबिक्स करतोय असं एक लोकांना सांगण्यासाठी. कारण काय असतं ना की ह्याचं काही तुम्हाला गरज नाहीये की हे तुम्ही करायला पाहिजे. मग तसं काय तुम्ही घरी डान्स करू शकता ना की प्रत्येक जण अगदी भगवान डान्स पासून तुम्ही शास्त्रीय नृत्यापर्यंत काही केलं तरी कॅलरी बर्नआउट होणारच आहेत तुमच्या. म्हणजे खरंच फिटनेसचे प्रकार आहेतच. मात्र आपण ठरवायचं की आपल्याला कुठलं योग्य आहे आणि आपल्याला किती वेळ आहे हा एक फार महत्वाचा आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की पारंपरिक आपले जे व्यायाम आहेत ते फार आवश्यक आहेत आणि हे व्यायाम जर आपण घरच्या घरी करू शकतो त्यासाठी कुठल्याही जिमची आवश्यकता नाहीये. खरंच ऍक्च्युली आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे आपल्याला आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र पुढच्या महिन्यात तुम्ही गुरुवारी 13 तारखेला पुन्हा येणार आहात आणि फिटनेसचा तुमचा फंडा नवीन आम्ही जाणून घेणार आहोत. आज तुम्ही आलात आणि खूप छान फिटनेस बद्दल माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.